हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे शुभांगीज किचनमध्ये। तर आज आपण गरा आणि मैद्याच्या शेवया बनवूयात। तर त्यासाठी आपल्याला हे 2 वाटी भरून गरा घेऊयात, बारीकवाला तो पण। आता हा 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे। आणि हे अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बारीकवालं। तुम्हाला हवं असेल तर सुजी काढून पण मी बनवून दाखवेन, तसं कमेंटद्वारे मला नक्की सांगा। आपण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गरा, मैदा आणि गव्हाचं पीठ एकदम परफेक्ट प्रमाणे हे यानुसार केलं ना तर तुटणार पण नाही आणि 2 वर्ष टिकतात। हे व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊयात। सुजीपेक्षाही हे छान लागतात शेवया। आणि बाहेरून आणले की मग त्याचं काय प्रमाण राहत नाही आणि ते पुरवताही येत नाही। त्यामुळे आपल्या घरच्या घरी बनवलेलं खूप छान आणि चविष्ट। आणि आपल्याला माहिती पण असते आपली सामग्री व्यवस्थित आहे, किडे नाही, आळे नाही, काय नाही। आता हे व्यवस्थित मिक्स झाले। आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। थोडं मीठ घेतलं मी, 1 चमचाभर असणार आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी मळून घेऊयात। थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊयात। आता हे आपण जास्त कडक पण नाही मळायचं, आपलं पुरीचं बॅटर पीठ कसं असतं तसं मळायचं। मी हे पीठ टाकून घेते, दाबून टाकायचं। आपल्याला हवा असेल तशी ती चाळण लावून घ्यायची, बारीक किंवा मोठी। आणि मग हे हवेखाली, फॅन खाली बनवायचे, घरामध्येच बनवायचे, उन्हाला टाकायचे नाही। हे पाहू शकताय किती बारीक आलेले आहे शेवया आपल्या। आणि चिटकत पण नाहीत ते। तर आपल्या ह्या शेवया तयार आहेत, तुम्ही पाहू शकताय बारीक झालेले आहेत एकदम, आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत। तर कसे वाटलेले आहेत ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तर आपल्या 2 वाटी गरा, 1 वाटी मैदा आणि अर्धा वाटी गहू याच्या प्रमाणामध्ये हे मी सगळ्या शेवया बनवलेल्या आहेत। हे 5-6 किलोपर्यंत तरी भरतात ह्या शेवया आणि खूप छान लागतात। तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा कशी वाटली माझी व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।